नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, MBBS हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता 10 वर्षांची मुदतवाढ मिळणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं म्हणजेच NMCनं या संदर्भातील मसुदा अधिसूचनेद्वारे जारी केला असून सध्या असलेली 9 वर्षांची मर्यादा अजून 1 वर्षानं वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये 1 वर्षाची अनिवार्य रोटेटरी मेडिकल इंटर्नशिप पूर्ण करणं ही बंधनकारक असणार आहे. NMCनं ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अमेंडमेंट रेग्युलेशन 2026 हा मसुदा अधिसूचनेद्वारे हा बदल सुचवला आहे. वैद्यकीय शिक्षणादरम्यान आरोग्यविषयक अडचणी, वैयक्तिक कारणं किंवा शैक्षणिक तणावामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करता येत नसल्याच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. मात्र या बदलासोबतच आयोगानं काही कठोर अटी देखील घातलेल्या आहेत. प्रथम MBBS वर्ष उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 4 संधी दिल्या जाणार आहेत. 4 प्रयत्नांनंतर देखील विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही तर त्याला वैद्यकीय शिक्षण सोडावं लागणार आहे. तसेच प्रवेश घेतल्यापासून इंटर्नशिपसह संपूर्ण MBBS अभ्यासक्रम 10 वर्षात पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्याला पदवी मिळणार नाही. वैद्यकीय महाविद्यालयांमधील वसतिगृहांच्या खोल्या वर्षानुवर्ष अडकवून ठेवण्याच्या प्रकारांनाही या निर्णयामुळे काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अनेक विद्यार्थी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासाच्या प्रवेशासाठी CETची तयारी करताना मुद्दाम इंटर्नशिप लांबवत असल्याचे प्रकार समोर येत होते. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अमेंडमेंट रेग्युलेशन 2026 या मसुदा अधिसूचनेद्वारे वैद्यकीय शिक्षणाच्या कालावधीमध्ये हा महत्त्वाचा बदल केला आहे. सध्या देशामध्ये MBBS अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त 9 वर्षांची मर्यादा लागू आहे. विद्यार्थ्यांचा ताण आणि वैयक्तिक अडचणी लक्षात घेऊन ही मर्यादा 10 वर्षे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या सुधारित 10 वर्षांच्या एकूण कालावधीमध्ये विद्यार्थ्याला त्याची 1 वर्षाची अनिवार्य रोटेटरी मेडिकल इंटर्नशिप पूर्ण करणं देखील बंधनकारक असणार आहे. वैद्यकीय शिक्षणादरम्यान अनेक विद्यार्थ्यांना गंभीर आरोग्यविषयक अडचणी, कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणं किंवा वाढत्या शैक्षणिक ताणाचा सामना करावा लागतो. यामुळे अनेक विद्यार्थी वेळेमध्ये परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ही फार मोठी बातमी म्हणावी लागेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.